अहो, व्यायाम सकाळी केलेला चांगला का संध्याकाळी केलेला चांगला? आता सगळ्यात महत्वाचं काय असतंय, समजा मी जर म्हणलंस पहाटे 5 वाजता उठा, तर तुला पहाटे 5 वाजता आपल्या दोघांना सवय आहे, बाकीच्यांना उठणं शक्य आहे का? नाही. नाही. मग त्यांचा ज्यावेळेस त्यांना मूड आहे आणि त्यांना जो वेळ मिळतो तो वेळ सगळ्यात चांगला. मग सकाळी असू दे, दुपारी असू, संध्याकाळी असू दे, व्यायामाला आपण नियम घालायला लागलोय. नियम घालू नका, कारण आपल्या हालचालीची जी हालचाली आहेत, शारीरिक हालचाली, ती कामच होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला किमान लहान लहान ऍक्टिव्हिटी करा. जसं की आपण 2 मिनिटाचे व्हिडिओ, 3 मिनिटाचे व्हिडिओ, 1 मिनिट चाला, 1 मिनिट जॉगिंग करा, हे आपण टाकत असतो व्हिडिओ, ते सुरुवात करा. आणि सकाळी संध्याकाळी 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळेल, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं, 30 मिनिटं, 1 तास, तो व्यायामासाठी अतिउत्तम तुम्हाला वेळ मिळेल तो. मला तर बऱ्याच जणांचे फोन येतात की मॅडम सकाळी व्यायाम करू दे का संध्याकाळी? वजन कधी कमी होणार, सकाळी केल्यावर का संध्याकाळी केल्यावर? पण छान उत्तर आहे. ह्याचा काही संबंध नाही. वजन हे कॅलरीज किती खातो आणि कॅलरीज कशा बर्न करतो ह्याच्यावरती अवलंबून आहे. बाकीचे पण काय 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 आहेत, पण ते नंतर. पण ह्या 2 गोष्टी कळायला पाहिजेत. त्यामुळे दिवसभरात तुम्ही कशा पद्धतीने कॅलरीज बर्न करताय हे महत्वाचं आहे. व्यायाम करणं महत्वाचं आहे. त्यामुळे व्यायामाला कारण सांगायचे आहेत. व्यायामाला सुरुवात करा.